बघा आपण कोणता चॅप्टर बघत होतो? बल आणि दाब. बल बल कशासाठी लागतं रे? वस्तूची स्थिती बदलण्याचं काम करतं. वस्तूची स्थिती बदलत असताना एकतर स्थिर वस्तू गतिमान केली जाते किंवा गतिमान वस्तू स्थिर केली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, दिशा बदलण्यासाठी बलाचा वापर केला जातो. मग स्थिर वस्तू ही गतिमान असेल तर गतिमान राहते किंवा स्थिर असेल तर स्थिर राहते. कधीपर्यंत? जोपर्यंत बाहेरून आपण त्याला बल लावणार नाही तोपर्यंत. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण बलाचे प्रकार बघितले, कोणते कोणते? संपर्क किंवा असंपर्क बल. ज्याच्यामध्ये आपला स्पर्श होतो, वस्तूला स्पर्श होत असेल तर संपर्क, आणि वस्तूला स्पर्श होत नसेल तर असंपर्क. मग गाडी ढकलणे, बॅटने बॉलना मारणे, गाडा ओढणे, याच्यामध्ये संपर्क होतो म्हणून ते संपर्क बल आहेत. चुंबकानं सुया टाचण्या आकर्षित करणे, झाडावरचे फळ पडणे, हे कसले आहेत सांगा? असंपर्क बल आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर संतुलित आणि असंतुलित बल. याच्यामध्ये आपण काय सांगतो? जर दोन्हीकडे बल समान लागलेलं असेल तर संतुलित बल येतं, आणि दोन्हीकडे बल वेगवेगळं असेल तर ते काय येतं? असंतुलित बल येतं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, इथं आपण सांगितलं होतं 100 बल दोन्हीकडे लागला असेल तर संतुलित झालं, आणि 100 एका ठिकाणी 100 दुसऱ्या ठिकाणी 80, काय झालं? असंतुलित. मग त्याच्यामध्ये आपल्याला नियम काय मिळतो? एखाद्या वस्तूवरती दोन बल जर एकाच दिशेला काम करत असतील तर काय होतं रे? त्या दोन बलांची बेरीज होते. मग आपण इथं 3 बल घेतलीत. पहिलं बल घेतलं 100, दुसरं घेतलं कोणतं 50, तिसरं घेतलं काय 70. तर ह्या तिघांची काय झाली? बेरीज झाली. म्हणजे एकूण बल किती झालं? 220 बल झालं. त्याच्यानंतर आपण मग बघितलं काय? जर विरुद्ध दिशेला बल प्रयुक्त होत असतील तर काय होते रे? त्यांच्या वजाबाकी एवढं बल प्रयुक्त होतं. कोणत्या दिशेला होणार आहे ते? मोठ्या बलाच्या दिशेला होणार आहे. म्हणजे एका बाजूला 100 बल असेल आणि दुसऱ्या बाजूला 30 बल असेल तर 70 बल कोणत्या बाजूला प्रयुक्त होणार रे? तर ज्या बाजूला 100 बल आहे त्या बाजूला प्रयुक्त होणार, असं बघितलं आपण. त्यानंतर मग आपण जडत्व बघितलं. जडत्व म्हणजे काय? तर आपले वस्तूची स्थिती, जी काही स्थिती आहे त्या स्थितीतच राहण्याची जी प्रवृत्ती असते तिला आपण काय म्हणतो? जडत्व. जडत्वाचे 3 प्रकार बघितले, कोणते कोणते? विरामावस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व, दिशेचे जडत्व. विरामावस्थेतील म्हणजेच काय? विरामावस्था बदलू शकत नाही, त्याला विरामावस्थेतील जडत्व म्हणतात. गतीचं जडत्व म्हणजे काय? तर गती बदलू शकत नाही, त्याला गतीचं जडत्व म्हणतात. आणि दिशेचं जडत्व काय? तर दिशा बदलू शकत नाही, त्याला आपण दिशेचं जडत्व म्हणतो. ही त्याची काय असते? वृत्ती असते, प्रवृत्ती असते. कुणाची? स्वाभाविक प्रवृत्ती प्रत्येक गोष्टीची. आपल्यामध्ये सुद्धा ती असते. सांगितलेलं आहे उदाहरण कोणतं? सकाळी उठताना आपण काय करतो? विरामावस्थेतील जडत्वामध्ये असतो. गाडीमध्ये उभा राहिल्यानंतर गतीच्या अवस्थेमध्ये जडत्व असतं, म्हणून ब्रेक मारला की आपण पुढे पडतो. त्याच्यानंतर गाडी टर्न घेत असताना आपल्यावरती काय तर दिशेचं जडत्व काम करतं. ओके. मग दाब म्हणजे काय असतं ते बघितलं आपण. दाब म्हणजे काय? तर एकक क्षेत्रफळावरती लंब दिशेमध्ये प्रयुक्त असणारे बल. मग त्यानुसार आपल्याला काय मिळतं? दाबाचं सूत्र मिळतं, बल भागिले क्षेत्रफळ. हे महत्वाचं आहे. बलाचं एकक काय? तर न्यूटन, आणि क्षेत्रफळाचं एकक काय? तर चौरस मीटर किंवा मीटरचा वर्ग. याच्यावरून आपल्याला काय मिळतं रे? दाबाचं एकक काय? तर न्यूटन प्रति चौरस मीटर. त्यालाच आपण काय म्हणतो? पास्कल. ते कशाने दाखवतात? पीएन दाखवतात. ठीक आहे. मग हवामानशास्त्रामध्ये जे दाबाचं एकक असतं ते कोणतं आहे? बार. आणि एक बार म्हणजे काय? तर 10⁵ पास्कल. ठीक आहे. त्यानंतर मग आपण काय बघितलं? स्थायूवरील दाब. स्थायूवरील दाब हा कशावरती अवलंबून असतो रे? वजनावर आणि वजनाच्या संपर्क क्षेत्रफळावर. काल आपण बघितलं, एका ठिकाणी जर 5 जण बसवली तर तिथं काय होतं? एका ठिकाणी बल प्रयुक्त होतं, आणि जर ती वेगवेगळ्या ठिकाणी बसवली तर वजन काय होतं? वेगवेगळं प्रयुक्त होतं. हे आपण बघितलं. त्यानंतर द्रवाचा दाब कशावरती अवलंबून असतो? पातळीवरती अवलंबून असतो. पाण्याची पातळी कमी जास्त केली की आपल्याला काय मिळतं? इथं उदाहरणार्थ बॅरेलला आपण काय केलं? 3 होल पाडलीत, बरोबर काय? ही पातळी कमी असणारं होल आलं, पाणी कमी पडतं. जास्त पातळीवरती असणारं थोडंसं पाणी लांब पडतं, एकदमच जास्त पातळीवरती असणारं पाणी एकदमच फोर्सनं पुढे जातं, असं आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर मग आपण बघितलं काय? वातावरणीय दाब. समुद्र सपाटीवरती काय असतं? वायूचा जो दाब तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? वातावरणीय दाब. तो कशामध्ये मोजतात रे? ऍटमॉस्फियर. कोणत्या एककामध्ये मोजतात? ऍटमॉस्फियर. इथं आपल्याला बघायला मिळतंय ऍटमॉस्फियर. त्याला एटीएम म्हणतात, आणि त्याची किंमत किती असते? 101 गुणिले 10⁻³ पास्कल. त्यालाच आपण काय म्हणतो? 1 बार. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? 10⁻³ मिलीबार. ओके. असं आपल्याला आपल्या डोक्यावरती वायूचा जो दाब बघायला मिळतो त्याला वातावरणीय दाब म्हणतो. आणि 1 मिलीबार बरोबर किती आलं रे?
10⁻² पास्कल, त्यालाच आपण हेक्टोपास्कल म्हणतो. मग आपण हे सूत्र विचार करू शकतो कसला, मिली, सेंटी, डेसी, मुख्य परिमाण, डेका, हेक्टो, किलो. प्रत्येक युनिट हे सगळ्यात लहान युनिट आहे मिली, आणि किलो काय सगळ्यात मोठं युनिट आहे. प्रत्येक जे युनिट आहे किंवा एकक आहे त्या अगोदरच्या एककापेक्षा 10 पटीनं मोठं असतं. म्हणून बघा, सेंटी हे मिलीच्या 10 पट मोठं आहे, डेसी हे सेंटीच्या 10 पट मोठं आहे. म्हटल्यानंतर डेसी हे मिलीच्या किती पट मोठं आलं, 100 पट. त्यानंतर मुख्य परिमाण हे डेसीच्या किती पट मोठं आहे, 10 पट. म्हटल्यानंतर मुख्य परिमाण हे मिलीच्या किती पट मोठं आलं, 1000 पट. असं आपल्याला बघायला मिळतं. म्हणून बघा, 1 सेंटीमीटर बरोबर काय येतं, 10 मिलीमीटर, आणि 1 किलोमीटर बरोबर काय येतं, 1000 मीटर. असं आपल्याला बघायला मिळतं. बघा, मला वाटतं आपण ह्यापर्यंत बघितलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय बघा, हे जे काय मिळालं तर याच्यामधून आपल्याला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. तो म्हणजेच कोणता, तर लक्षात ठेवायचं की ज्यावेळी तुम्ही आता वायू बघितला किंवा द्रव बघितलं, बघा वायू असेल किंवा द्रव असेल, तर वायू किंवा द्रवाचा जर विचार केला तर त्याला द्रायू म्हणतात. काय म्हटलं जातं, द्रायू. बघा, वायू व द्रवाला एकत्रितपणे द्रायू म्हणतात. काय म्हणतात, द्रायू. द्रायूला इंग्लिशमध्ये फ्लुइड म्हणतात. फ्लुइड म्हणजे काय रे, जे काय होतं तर वाहतं त्याला काय म्हणायचं, फ्लुइड. मग आता मला सांगा, द्रव म्हणजे काय रे, पाणी हे द्रव आहे. द्रव वाहतं का, पाणी वाहतं का, वाहतं. नदीत वाहतेलं पाणी दिसतंय आपल्याला, ओढ्यामध्ये वाहतेलं पाणी दिसतंय, नळामधून पाणी बाहेर पडल्यानंतर वाहताना दिसतंय. वायू वाहतो का रे, वाहतो. हवा दुपारच्या वेळेत एखादी म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, एक दुपारच्या वेळेमध्ये एखादी वाऱ्याची झुळूक आली की आपल्याला मस्त वाटतं, म्हणजे तिथं काय, हवा वाहते. आणि जे वाहू शकतं त्याला काय म्हणतात, द्रायू म्हणतात. काय म्हणलं जातं, वाहणाऱ्या गोष्टीला, वाहणाऱ्या गोष्टीला काय म्हटलं जातं, द्रायू म्हणतात. आणि द्रायू इंग्लिशमध्ये त्याला फ्लुइड म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला द सबस्टन्स विच कॅन फ्लो, जे काय होऊ शकतं, फ्लो म्हणजे वाहू शकतं, त्याला काय म्हटलं जातं, फ्लुइड म्हणतात. ओके. मग वायू आणि द्रवाला काय म्हटलं जातं, द्रायू असं म्हणतात. बघा आता, मग कुठं पण जर द्रायू आला तर द्रायूचा अर्थ काय असणार आहे रे, वायू आणि द्रव. ओके. दोन्हींचं एकत्रित विचार केला तर द्रव येतो. आता आपल्याला जो विचार करायचा आहे तो म्हणजेच काय आहे, तर पुढला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच कोणता, तर प्लावक बल. काय बघायला मिळतं, प्लावक बल. याला बघा बायॉन्ट फोर्स असं म्हटलं जातं. BUOYANT, बायॉन्ट फोर्स. काय म्हणतात, बायॉन्ट फोर्स. म्हणून बघा, प्लावक बल दाखवत असताना बल हे कशाने दाखवतात तरी F न दाखवतात, आणि त्याच्या खाली बेसला काय लिहितात, बी लिहितात. म्हणजे बी म्हणजे काय रे, बायॉन्ट म्हणजेच काय, प्लावक बल. मग आता हे प्लावक बल नेमकं असते काय, तर लक्षात ठेवायचं, द्रायूमध्ये एखादी वस्तू टाकल्यावर ती त्यावर तरंगते, बुडते किंवा द्रायूमध्ये तरंगते. म्हणजे काय, आता मी 3 गोष्टी लिहा. एक म्हटलं काय, तरंगते, बुडते किंवा द्रायूमध्ये तरंगते. म्हणजे नेमकं काय, तर उदाहरणार्थ आपण आता विचारात घेऊया. इथं हे एक भांड आहे, हे दुसरं भांड, आणि हे तिसरं भांड. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पाणी भरलंय, याच्यामध्ये पाणी भरूया, इथं पाणी भरलंय. ठीक आहे. आता बघा, तुम्ही एखादी टाचणी घेतली किंवा दगड घेतला, काय घेऊया, दगड. हा दगड आहे, तो ह्याच्यामध्ये टाकला, काय होणार रे, तो सरळ खाली बुडणार ना, तो तळाला जाऊन बसणार. ठीक आहे. दगड बुडला. त्यानंतर बघा, तुम्ही रिकामी बॉटल घेतली, कसली, प्लास्टिकची.
प्लास्टिकची काय करायची, रिकामी बॉटल प्लास्टिकची, ती जर टाकली तर ती अशी वरती तरंगत राहील, बरोबर ना, अशी पाण्याच्या वर तरंगत राहील. आता काय करायची, ही रिकामी बॉटल आहे ना पाण्यानं भरायची, पाण्यानं भरायची आणि ती भरलेली बॉटल काय करायची, या परत पाण्यात टाकायची, तर ती तुम्हाला तरंगताना दिसेल, परंतु तरंगत असताना कुठं तरंगते माहितीये का, अशी पाण्यात तरंगत राहते. कुठे तरंगत राहते, अशी तरंगत राहते पाण्याच्या आत. म्हणून बघा, द्रायू मध्ये तरंगणे, द्रायू मध्ये तरंगणे म्हणजे हे, आलं लक्षात. तरंगणे म्हणजे काय, हे वरतीच पूर्णपणे, आणि बुडणे, बुडणे काय सांगायला नको, बरोबर आहे. अशा तीन गोष्टी येतात. एक म्हणजेच काय, ती तर वस्तू तरंगू शकते, बुडते, किंवा ती द्रायू मध्ये तरंगते. आता बघा, महत्वाचा मुद्दा काय येतो, ज्यावेळी ही वस्तू पाण्यामध्ये किंवा द्रायू मध्ये काय करत असते, तरंगत असते, तर तरंगणारी वस्तू किंवा बुडत असताना वस्तूवरती काय होतं, म्हणजे बघा, हे आता आपण घेतलं आणि याच्यामध्ये दगड तुम्ही टाकायला लागलाय, काय पण टाकला, म्हणजे दगड टाकायला लागला ना, तर दगड खाली जात असताना त्याच्यावरती एक वरच्या दिशेमध्ये पण काय होतो, बल प्रयुक्त होतो, वरच्या दिशेमध्ये एक बल प्रयुक्त होतो. बघा, आता दगड पाण्यात बुडतोय, परंतु मोठं मोठं जहाज मात्र असं पाण्यावर तरंगतं ना, परंतु जहाज पाण्यावरती जरी तरंगत असलं तरी त्याचा थोडा भाग कशामध्ये असतो रे, पाण्याच्या आत असतो, पाण्याच्या आत असतो. मग जेवढा भाग बुडलाय, बुडलेला भाग काय करत असतो, उरलेल्या गोष्टींना तरंगण्यासाठी मदत करत असतो. मग त्यावेळी लक्षात ठेवायचं, खालच्या दिशेनं वरच्या दिशेला काय होत असतो, एक बल प्रयुक्त होत असतं. आणि लक्षात ठेवायचं, द्रवाचं किंवा वायूचं वरच्या दिशेला, वस्तू खाली जात असताना वस्तूच्या खालून वरच्या दिशेला जे काही बल प्रयुक्त होतं, त्या प्रयुक्त होणाऱ्या बलाला काय म्हटलं जातं, प्लावक बल असं म्हणतात. म्हणून बघा, काय इथं व्याख्या काय आहे, एकदम साधी सोपी व्याख्या आहे. द्रवात किंवा वायूत वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलाला काय म्हटलं, द्रवात किंवा वायूत वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त होणारे बल म्हणजे प्लावक बल होय, प्लावक बल दाखवायचं कसं, एफच्या बेसला पी, आलं डोक्यात. बघा, प्लावक बल म्हणजे काय, वस्तू तुम्ही पाण्यात टाकली, वायूत टाकली, कशात पण टाकली, तर ती एकतर काय होते, बुडायला चालू करते, दुसरं काय होणार, तरंगायला चालू करेल, किंवा काय होणार, पाण्याच्या आत जाऊन तरंगेल. ठीक आहे. मग तरंगत असताना त्याच्यावरती काय होते, खालून कोणतरी त्याला वरती ढकलतंय, म्हणून ती तरंगते. खालून कोणतरी ढकलायला लागले, मग खालून वरती कोणतरी ढकलायला लागले म्हणजे दाबून धरायला लागले, तर ते दाबून धरतंय ते ना, ते म्हणजेच कोण आहे, प्लावक बल. बघा, आता प्लावक बलाची आपल्याला व्याख्या मिळाली. आता हे प्लावक बल जे असतं, तर प्लावक बल कशावरती अवलंबून असतं, प्लावक बल म्हणजे कोण रे, एफ बी, बरोबर ना. प्लावक बल हे एक तर म्हणजे वस्तूचे आकारमान, आणि दुसरी गोष्ट म्हणजेच काय, द्रवाची घनता, ह्या दोन गोष्टीवरती अवलंबून असतं. कशावरती अवलंबून असतं बघा, यावर अवलंबून असते. बघा, कशावरती अवलंबून आहे, प्लावक बल हे वस्तूचे आकारमान आणि वस्तूची घनता यावरती अवलंबून असतं. आता बघा, वस्तूच्या आकारमानावरती कसं अवलंबून असतं, आपण इथं एक विचार घेऊया. कुणावरती, वस्तूच्या आकारमानावरती कसं अवलंबून असतं, वस्तूचा आकार जास्त असेल तर प्लावक बल जास्त असते.
असते. अर्थ काय बघा रे, जेवढी वस्तू मोठी आकारानं तेवढं प्लावक बल काय असणार आहे, जास्त. म्हणून बघा काय होतं रे, उदाहरणार्थ आपली टाचणी कशी येते, छोटीशी येते, आकारमान बारीक येतंय, बरोबर आहे. आणि आकारमान बारीक असल्यामुळे बघा काय होतंय, पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती पटाक्कन खाली बुडायला चालू करते. का? कारण त्याच्यावरती प्लावक बल कमी काम करतं. प्लावक बल काय करतं, कमी काम करतं. आता तुम्ही जहाज घेतलं तर रे, जहाजाचं आकारमान मोठं. मग जहाजाचं आकारमान मोठं म्हटल्यानंतर ते पाण्यात बुडायला लागल्यानंतर काय होणार, खालनं प्लावक बल पण तेवढं जास्त असणार आहे. आणि त्यामुळे ती वस्तू काय होते, तरंगायला चालू करते. बघा, खाली जाणारं म्हणजे वजनापेक्षा जर प्लावक बल जास्त असेल तर ती वस्तू काय होते, तरंगायला सुरुवात करते. बघा थोडक्यात आपल्याला काय मिळतं, प्लावक बल हे वजनापेक्षा जर जास्त असेल तर वस्तू तरंगते. प्लावक बल हे वजनापेक्षा काय असेल, कमी असेल तर वस्तू बुडते. म्हणून दगड टाकला की पाण्यात बुडतो. त्याच्यानंतर आपण जहाज मात्र पाण्यावरती तरंगतं. का? प्लावक बल जास्त काम करतं आणि त्यामुळे जहाज काय होतं, तरंगतं. मग आता हे कशावरती अवलंबून आलं, आकार. जहाजाचा आकार कसा असतो, मोठा म्हटल्यानंतर प्लावक बल काय होतंय, मोठं काम करतंय. टाचणीचा आकार कसा असतोय, छोटा, त्यामुळे प्लावक बल कमी काम करतंय आणि त्यामुळे टाचणी काय होते, बुडते पटाकन. लक्षात येते का? तर काय कंडिशन येते, तर प्लावक बल हे वस्तूच्या आकारावरती म्हणजेच कशावरती, आकारमानावरती अवलंबून असतं. आणि द्रवाची घनता, द्रवाच्या घनतेवरती अवलंबून असतं. दुसरा भाग म्हणजे कोणतं येतं, द्रवाची घनता. आता द्रवाची घनता म्हणजे काय, तर लक्षात ठेवायचं, द्रवाची घनता, उदाहरणार्थ मी आता जास्त घनतेचं पदार्थ म्हणजे काय सांगतो. पाणी पातळ असते, ठीक आहे, त्यापेक्षा तेल कसं येते रे, जरा घट्ट येते. जर समजा तुम्हाला पाण्यात पोहायला सांगितलं तर जरासं काय करावं लागेल, तुम्हाला जास्त ऊर्जा वापरायला लागेल. परंतु तेलात पोहायला सांगितलं, तर जास्त ऊर्जेची गरज लागत नाही. म्हणून बघा दोन गोष्टी आहेत. नदीतल्या पाण्यात पोहताना आपल्याला जास्त ऊर्जेची गरज लागते, परंतु समुद्रातल्या पाण्यामध्ये पोहताना जास्त तरंगण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज लागत नाही. का? कारण का समुद्राच्या पाण्यामध्ये क्षार असतात आणि क्षार असल्यामुळे ते पाणी जड असतं. पाणी कसलं असतं, जड. जड म्हणजेच काय, घनता जास्त असते. काय जास्त असते, घनता जास्त असते. मग बघा आता उदाहरणार्थ बघा, म्हणजे आपण एक मजेशीर उदाहरण सांगूया की आपण पाण्यामध्ये तरंगतो किंवा पाण्यामध्ये जर आपल्याला टाकलं तर आपण काय होणार नाही, म्हणजे जर आपल्याला पोहायला येत नसेल तर बुडणार, ठीक आहे. तेलात टाकलं तर जरा वेळ लागेल बुडायला. का? कारण तेलाची घनता जास्त असल्यामुळे ते तुम्हाला वरती धरून ठेवायचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर गारीतल्या शेणात टाकलं तर आता तुम्ही तरंगाल थोडा वेळ. का? कारण ती घट्ट असते ना. घट्ट असणं म्हणजे काय, घनता जास्त असणं. आणि घनता जास्त घनतेमध्ये आपण लवकर काय होत नाही, बुडत नाही. जास्त घनतेमध्ये वस्तू काय होते, तरंगते. म्हणून बघा, जर तुम्ही दगड पाण्यात टाकला की पटकन बुडेल, तेलात टाकला तर जरा हळूहळू खाली जाईल, आणि तुम्ही जर गाडीतल्या शेणावरती टाकला तर तो वरतीच राहील. का? बुडणारच नाही. का बुडणार नाही? कारण खालून प्लावक बल त्याला काय करतं, जास्त काय करतं, प्लावक बल काम करतं. म्हणून लक्षात ठेवायचं, द्रवाची घनता जर जास्त असेल, घनता जास्त असेल तर घनता जास्त असेल तर प्लावक बल कसं असतं, प्लावक बल जास्त असतं. प्लावक बल जास्त असते. डोक्यात आलं का? घनता जास्त असेल तर. मग इथं प्रश्न कसा विचारतात, प्लावक बल खालील पैकी टिंबवरती अवलंबून असतो, आणि मग खाली 4 पर्याय देतील. मग त्या पर्यायामध्ये तुम्हाला 2 पर्याय, दोन्ही मधला कुठला पण एक पर्याय असू शकतो. म्हणजे उदाहरण काय देणार, वस्तूचे आकारमान किंवा द्रवाची घनता. ओके. मग आता बघा याच्यावरून आपल्याला काही म्हणजे गोष्टी मिळतात. त्या काही गोष्टी म्हणजेच कोणत्या आहेत बघा, तर प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल. बघा पहिला काय आला, आता मी हे सगळं सांगितलंय तुम्हाला. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल, तर वस्तू तरंगते. काय होते, तरंगते.
पहिला मुद्दा आला. खालून जर जास्त प्लावक बल असेल तर ती वस्तू काय होणार, पाण्यावरती तरंगणार. म्हणजे जहाज पाण्यावरती तरंगतं. का तरंगतं? खालून प्लावक बल जास्त काम करतं, म्हणून ती वस्तू काय होते, वरती तरंगते. दुसरा मुद्दा येतो. दुसरा मुद्दा काय येतो बघा. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल. काय असेल? प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर वस्तू काय होणार रे, बुडणार. बुडते. काय होते? बुडते. त्यानंतर तिसरा मुद्दा. प्लावक बल वस्तूच्या वजना एवढे असेल. एवढे काय चुकलं, एवढे असेल तर वस्तू द्रवात तरंगते. म्हणजेच काय रे, मगाशी मी उदाहरण दिलेलं आहे. कुणाचं दिलेलं? बाटलीचं. बरोबर आहे. मग द्रवाच्या आतमध्ये तरंगत राहते. म्हणजे अशा आपल्याला गोष्टी बघायला मिळतात. 3 गोष्टी आहेत. काय? प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू तरंगते. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर वस्तू बुडते. प्लावक बल वस्तूच्या वजना एवढे असेल तर वस्तू द्रवात तरंगते. बघा, असं आपल्याला मिळालं. आता मी इथं गंमत करतो. बघा, वस्तूचे वजन 100 किलो. 100 किलो आहे. ठीक आहे. 100 किलो म्हणण्यापेक्षा आपण त्याला न्यूटन मध्ये सांगूया. वजन हे कशामध्ये सांगतात? न्यूटन मध्ये सांगतात. आकारमान किंवा वस्तुमान कशामध्ये सांगतात? किलो मध्ये सांगतात. मग आता वस्तूचे वजन 100 न्यूटन व प्लावक बल 100 न्यूटन, तर वस्तू काय होईल? वस्तू काय करेल असं म्हणूया आपण. काय करेल? तुम्हाला पर्याय देणार. तरंगेल, बुडेल. तिसरा पर्याय द्रवात तरंगेल. आणि चौथा यापैकी नाही. बोला काय उत्तर? कशामध्ये तरंगेल? द्रवात तरंगेल. का? कारण वजन आणि प्लावक बल कसं आहे? सारखं आहे. आता याच्या ठिकाणी जर समजा असं दिलं असतं तर 90 न्यूटन, वस्तूचं वजन 100 न्यूटन आणि प्लावक बल 90 न्यूटन. आता सांगा काय होणार? बुडणार का तरंगणार? प्लावक बल कमी आहे. कुणापेक्षा? वजनापेक्षा. मग आता आपण काय वाक्य सांगितलंय? प्लावक बल जर वजनापेक्षा कमी असेल तर वस्तू काय होईल? बुडेल. बरोबर आहे. आणि इथं जर समजा 200 न्यूटन म्हणलं असतं तर काय होईल? ती तरंगेल. आलं का लक्षात? असं गणित विचारतात. साधं गणित असते. बघा, अशा पद्धतीचं साधं गणित किंवा डायरेक्ट तुम्हाला विचारतील. काय म्हणतील बघा, वस्तूचे वजन आणि प्लावक बल समान आहे तर वस्तू काय करेल? वस्तूचे वजन आणि प्लावक बल समान आहे तर वस्तू काय करेल? द्रवात तरंगेल. वस्तूचे वजन हे प्लावक बलापेक्षा जास्त आहे तर काय होईल? बुडेल. वस्तूचे वजन हे प्लावक बलापेक्षा कमी आहे, काय होईल? तरंगेल. संपलं का? डोक्यात आलं का? असे आपल्याला प्रश्न त्याच्यामध्ये तयार होऊ शकतात. आता आपल्याला पुढलं बघायचं आहे ते म्हणजे काय? आर्किमिडीजचं तत्व. आर्किमिडीज चे तत्व एकदम साधं सोपं आहे. आर्किमिडीजचं तत्व बघा. आर्किमिडीजचं तत्व काय आहे? आर्किमिडीजचे तत्व तर बघा, मी तर पहिल्यांदा तत्व लिहितो, आपल्याला ते कळून जाईल काय नेमकं आहे. तर आर्किमिडीजनं काय सांगितलं बघा, एखादी वस्तू द्रवात किंवा द्रायूत म्हणलं तरी चालेल. द्रायूत म्हणल्यानंतर काय आलं रे? द्रायूमध्ये कोण असणार आहे? द्रायूमध्ये द्रव पण असणार आहे आणि वायू पण असणार आहे. म्हणजे इथं दोघं पण आली, द्रव आणि वायू.
द्रायू म्हणजे काय रे, जे वाहतं ते द्रायू. ठीक आहे, बघा द्रायू मध्ये अंशता, द्रायूत अंशता किंवा किंवा पूर्णता, पूर्णता बुडविल्यास, बुडविल्यास बुडवल्यास बघा त्यावर, त्यावर वरील दिशेत, वरील दिशेत दिशेत बल प्रयुक्त होते, बल प्रयुक्त होते, बल प्रयुक्त होते. हे बल, आता बघा मला सांगा, एखाद्या वस्तूत किंवा एखादी वस्तू द्रायूत अंशता किंवा पूर्णता बुडवल्यानंतर त्यावरती वरील दिशेमध्ये जे बल प्रयुक्त होते त्याला काय म्हणतात रे, वरच्या दिशेत जे बल प्रयुक्त होते त्याला काय म्हणतात, आता शिकलो आपण, प्लावक बल म्हणतात. काय म्हणायचं, प्लावक बल. वरच्या दिशेत काम करणाऱ्या बलाला प्लावक बल म्हणतात. मग आता प्लावक बल जे आहे बघा, बल प्रयुक्त होते, हे बल, हे बल, हे बल त्या वस्तूने, त्या वस्तूने बाजूला सारलेल्या, बाजूला सारलेल्या, सारलेल्या वजना, द्रायूच्या वजना इतके असते, द्रायूच्या वजना इतके असते, वजना इतके असते. आता द्रायूच्या वजना इतके म्हणजे काय नेमकं, तर उदाहरणार्थ बघा, ज्यावेळी तुम्ही जहाज पाण्यामध्ये सोडलं जातंय, काय होतंय रे, हे जहाज आहे, तर जहाज पाण्यामध्ये सोडलं की ते बऱ्यापैकी असं बुडतंय ना एवढं असं. तर आता हे बुडलं म्हणजे त्याने काय केलं रे, आपल्या आकारमाना एवढी पाणी काय केलंय, बाजूला सारलंय, त्यानं आपली जागा केली ना. आपण आता पाण्यामध्ये पोहत असताना काय करतो रे, जागा करतो आपण पुढे जायसाठी, हाताने आपण पाणी बाजूला ढकलतो ना, म्हणजे आपण जागा करतो. मग सेम कंडिशन इथं काय झालं बघा, जहाज ज्यावेळी पाण्यामध्ये सोडतो आपण त्यावेळी ते काय करतंय, आपल्या वजना इतकं पाणी बाजूला टाकतंय, आणि त्या वजना इतकं जे पाणी बाजूला टाकलं जातंय ना, तोच म्हणजे काय असतो, प्लावक बल असतं. ते म्हणजेच काय असतं, प्लावक बल असतं. म्हणून बघा काय म्हणलंय, एखादी वस्तू द्रायूत अंशता किंवा पूर्णता बुडवल्यास त्यावर वरील दिशेत बल प्रयुक्त होते, आणि हे बल वस्तूने बाजूला सारलेल्या द्रायूच्या वजना इतके असते. म्हणून बघा, वजना इतकं जर काय होत असेल, वस्तून द्रव बाजूला सारलेला असेल तर ती वस्तू तिथं काय होईल, तरंगायला चालू करेल. परंतु जर आपल्या वजना इतकं जर ती काय करू शकली नाही, द्रायूला बाजूला सारू शकली नाही, तर ती तरंगणार नाही, ती काय होणार, बुडणार. ती काय होणार, बुडणार. आणि हेच म्हणजे काय आहे, आर्किमिडीजचं तत्व आहे. आर्किमिडीजनं काय तत्व सांगितलं, एखादी वस्तू पाण्यात टाकली की ती काय करते, अंशता किंवा पूर्णता बुडवल्यास ती काय करते, आपल्या वजना इतकं आपल्या वजना इतका द्रायू काय करते, बाजूला सारते, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, वरच्या दिशेमध्ये प्रयुक्त होणारं बल म्हणतो. आणि वरच्या दिशेमध्ये प्रयुक्त होणाऱ्या बलाला आपण नाव अगोदरच काय देऊन ठेवलंय, प्लावक बल. म्हणून बघा, प्लावक बल हे कुणा इतकं असतं, त्या वस्तूनं बाजूला सारलेल्या द्रवाच्या वजना इतकं असतं. प्लावक बल कुणा इतकं असतं, त्या वस्तूनं बाजूला सारलेल्या द्रवा इतके असते. ओके, आणि ह्याचा वापर आपण बऱ्याच ठिकाणी करतो, पाणबुड्यांमध्ये केला जातो. त्याच्यानंतर बघा, दुग्ध तापमापी, माहित आहे तुम्हाला दुग्ध तापमापी, दुग्ध दुग्धता, सॉरी दुग्ध तापमापी नव्हे, दुग्धता मापी, दुग्धता मापी याला डिग्री म्हणतो आपण, डिग्री. बघितली जा, दूध घालायला कधी गेलायसा का, दूध घालायला गेल्यानंतर त्या दुधामध्ये ना अशी एक हे सोडतात बघायची, अशी एक पाईप असते अशी वरती, आणि त्याला खाली अशी एक फुगा असतोय बघायचा असं, आणि ते काय करतात, त्या दुधामध्ये ना असं फिरवतात, सोडून देतात आणि फिरवतात. बघितले का, ते असं बुडून खालीवर खालीवर करतंय, बघितले का कधी, त्याला डिग्री लावणे म्हणतात. आता डिग्री ही मशीन वरती डायरेक्ट लावतात, ते मशीन आहे का ते बघा, आहे तिथं प्रत्येक डेअरीमध्ये आपल्याला मशीन बघायला मिळतं. त्याला पहिल्यांदा काय केलं जाते, दूध लावलं जाते,
मग ते जरासं स्टर करून घेतलं जाते, ढवळून घेतलं जाते, मग दुसऱ्या याला लावलं जाते. मग ते डिग्री पण सांगते, फॅट पण सांगते, सगळंच सांगते. बरोबर आहे का? परंतु ह्याच्या अगोदर दुग्धता मापीसाठी कशाची गरज लागायची? तर ह्याची गरज लागायची. ते काय केलं जायचं? तर पाण्यामध्ये ना दुधामध्ये ना असं सोडलं जायचं. मग दुधात जर ते जास्त बुडलं तर त्या दुधात पाणी जास्त आहे. जर ते दुधात तरंगलं तर दुधाची घनता चांगली आहे, म्हणजे दूध चांगल्या प्रतीचं आहे, असं त्याचा अर्थ असायचा. दुग्धता मापी असायची, आर्द्रता मापीमध्ये वापरलं जायचं. अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कशाचा वापर केला जातो? आर्किमिडीजच्या तत्वाचा वापर केला जातो. आता ह्या आर्किमिडीजला हे जे तत्व आहे ना, ते त्याला कधी सापडलंय? आंघोळ करताना. तो बाथ टब मध्ये आंघोळ करायला गेला आणि आंघोळ करायला गेल्यानंतर ना तो बाथ टब मध्ये बसला. बसल्यानंतर त्याला त्याच्या त्या बाथ टब मधनं पाणी बाहेर पडलं आणि बाहेर पडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, अरे ज्यावेळी एखादी वस्तू आपण पाण्यात बुडवतो त्यावेळी त्याच्या वजना इतकं किंवा आकारमाना इतकं पाणी बाजूला पडतं. म्हणजे आपल्या आकारमाना इतके किंवा माझ्या वजना इतकं पाणी बाजूला पडलेलं आहे. आणि मग तो उठला, काय म्हणत उठला माहित आहे का? युरेका, युरेका. आणि तसाच पळत सुटला. तसाच म्हणजे काय? आता तसाच. ठीक आहे? आंघोळ करताना होता म्हटल्यानंतर तो तसाच पळत सुटला. आणि युरेका युरेका म्हणजेच काय? मला सापडले, मला सापडले. काय सापडलं? तर नेमकं प्लावक बल म्हणजे काय असते ते सापडलं. मग त्याचा वापर कशामध्ये करायला चालू झाला? दुग्धता मापी, आर्द्रता मापी अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये करायला सुरुवात झाली. बघा युरेका युरेकाचा अर्थ काय तो? मला सापडले, मला सापडले. असा करतच तो काय केला? रस्त्यानं पळत सुटला. तर रस्त्यानं पळत सुटला. म्हणजे इतका तो मोठा शास्त्रज्ञ आहे, परंतु म्हणजे इतका तो मग्न झालेला होता की त्याला काहीच सूद नव्हती. आपल्याच कामामध्ये तो मग्न होता आणि तो तसाच पळत सुटलेला होता. लक्षात आलं हे? काय काय आपण बघितलं? तर या पद्धतीनं आपल्याला ही गोष्ट